हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण तांदळाच्या सालपापड्या बनवणार आहोत, ज्या वाफेवर तयार केल्या जातात. ज्यांना आगरी लग्नामध्ये विशेष मान असतो, देवाला नैवेद्य या पापड्यांचा आणि आगरी वड्यांचा केला जातो. आगरी हळदीमध्ये नवरी स्वतःसुद्धा या पापड्या बनवते आणि नंतर देवाला याचा नैवेद्य दाखवला जातो. बनवायला खूपच सोप्या आणि खायला खूपच रुचकर. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. तर दरवर्षी या पापड्या बनवण्यासाठी मी रेशनचा तांदूळ वापरते, पण यावेळेला माझ्याकडे रेशनचा तांदूळ नव्हता, तर मी इथे इंद्रायणी तांदूळ जो माझ्या घरात अवेलेबल होता तो मी वापरला आहे. तुमच्याकडे जो सडसडीत तांदूळ शिजत असेल तो तांदूळ तुम्ही, किंवा जुना जो तांदूळ असेल तो तांदूळ तुम्ही इथे वापरा. पण माझं हे एक्सपेरिमेंटच झालं. इंद्रायणी तांदळाच्या सुद्धा पापड्या खूपच सुंदर झाल्या. मी इथे 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून रात्री भिजत ठेवला होता. दुसऱ्या दिवशी परत एकदा पाणी बदलून तो तांदूळ मी परत भिजत ठेवला. असं मी 3 दिवस स्वच्छ तांदूळ धुवून पाणी बदलत राहिली. तिसऱ्या दिवशी तांदळाला थोडा वाससुद्धा येत असतो. 2दा-3दा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून मी तो नितळवून घेतला आणि मिक्सरमध्ये त्याची स्मूथ अशी पेस्ट वाटून घेतली. अगदी कमी पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी मिक्सरमध्ये अगदी कमी पाणी टाकून स्मूथ अशी ही पेस्ट तयार केली आणि त्यात 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं. मीठ छानपैकी मिक्स करून आता आपण पापड्या टाकायला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता आपण किती जाड ठेवलं पीठ. आणि तांदूळ चांगला स्मूथ वाटला गेला पाहिजे, कणीदार नाही वाटला गेला पाहिजे. आता या मिश्रणामधील 1 चमचा मिश्रण आपण या थाळीवरती पसरवून घ्यायचे. आपण इथे कोणत्याही तेलाचा वापर केला नाही आहे. तुम्ही बघू शकता प्लेट अगदी सुकी आहे, तिच्यावरती आपण गोल हे मिश्रण पसरवून घ्यायचे. आपण कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती चाळण ठेवले आणि चाळणीवरती आपण हे ताट ठेवणार आहे. फक्त अर्धा मिनिटभर आपल्याला दणदणून वाफ काढायची. आपली 1 पापडी वाफते तोपर्यंत आपण दुसऱ्या थाळीवरती दुसरी पापडी करून घेऊया. आपण जी पापडी वाफवायला ठेवली होती ती झालेली आहे. ट्रान्सपरंट दिसायला लागली म्हणजे समजायचं तिला वाफ लागले. तिला लगेचच काढून आपण पाण्याच्या परातीमध्ये टाकायची आणि दुसरी पापडी आपण वाफवायला ठेवायची. आता सुईच्या साहाय्याने आपण पहिले कडा ज्या आहेत त्या सोडवून घ्यायच्या. आणि जिथून ही पापडी थोडी सुटली असेल तिथे सतत पाणी टाकत राहायचं. आता दोन्ही हातांनी पापडी अलगद खेचून घ्यायची. आता झाली आहे आपली पापडी. आपण कपड्यावर किंवा प्लॅस्टिकवरती सुकायला लावायची. पापडी झाल्या डिश स्वच्छ करून घ्यायची आणि सुक्या कपड्याने किंवा टिश्यूने पाणी पुसून घ्यायचं आणि दुसरी पापडी परत त्याच डिशवर टाकून घ्यायची. परत दुसरी पापडी करताना पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं. वर पाणी आलेलं असतं आणि खाली जाड असतं पीठ, तर पूर्ण मिक्स करूनच मग परत पेस्ट टाकून घ्यायची. ती प्लेट पूर्ण सुकी करून त्यावरती परत एकदा पेस्ट टाकून ती पसरवून घ्यायची. या पापड्या करायला फार काही वेळ लागत नाही, अगदी मिनिटभर पण नाही लागत, त्यापेक्षाही कमी वेळ लागतो. खूपच करायला सोप्या अशा या पापड्या आहेत. मी पटापट दुसऱ्या कलरच्या सुद्धा पापड्या करून घेतल्या. मी ज्या दिवशी या पापड्या केल्या त्या दिवशी फक्त संध्याकाळपर्यंत मी साडीवरती त्या सुकायला लावल्या होत्या आणि फॅनखालीच सुकवल्या. आणि जेव्हा सुकल्या त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी परातीत काढून अर्धा तास फक्त ऊन दाखवलं आणि माझ्या पापड्या तयार झाल्या.
तुम्ही या पापड्या करत असताना त्यामध्ये जिरं टाकू शकता, खसखस टाकू शकता, तीळ टाकू शकता. मी इथे प्लेन पापड्या बनवल्यात. पापडी ट्रान्सपरंट दिसली म्हणजे समजायचं ती शिजले. इथे मी वेगवेगळे कलर टाकून सुद्धा या पापड्या करून घेतल्या. वेगवेगळे डिझाईन सुद्धा केल्या त्यावर. लग्नामध्ये, हळदीमध्ये जेव्हा त्या रुखवतात ठेवल्या जातात तेव्हा त्यांच्यावर डाळीनी, साबुदाण्यांनी नावं लिहिली जातात. शुभ लाभ लिहिलं जातं, शुभ विवाह लिहिला जातो, नवरा नवरीचं नाव लिहिलं जातं. आणि इथे मी अशी कलरची खूप सारे कलर घेऊन पापडी बनवली होती. सेम दिवशी अगदी संध्याकाळपर्यंत पापड्या अशा झाल्या होत्या. मी घरातच फॅनखाली त्या सुकवून घेतल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे अर्धा तास उन्हात ठेवल्या. आता या पापड्या वर्षभरासाठी झिपलॉक बॅगमध्ये मी बंद करून ठेवणार आहे. इथे मी काही माझे आवडते कलर जे होते त्यातल्या काही पापड्या मी तळायला घेतल्यात. अगदी कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये मी पापड्या टाकून घेतल्या आणि त्या बघू शकता तुम्ही चांगल्या साईजने फुलल्यात, दुप्पट तिप्पट झाल्यात. या पापड्यांवर मी टिमक्याची चोळी म्हणजेच टिपके पाडलेत. तर मला ही डिझाईन खूपच आवडली होती, टिमक्याच्या चोळीसारखी. आता माझ्या सर्वच पापड्या तळून झालेल्या आहेत. तर आता आपण बघूया पापड्या कशा झाल्यात. तर माझ्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.